आज आपण बनवणारा सर्व भाज्यांवर चालणारा एकच मसाला. तुम्ही भाजी कुठलीही बनवा, हा मसाला टाकला की तुमची भाजी अगदी चविष्ट बनणार आहे. तुम्ही आलू भात बनवा, बिर्याणी बनवा, हा मसाला टाकून जर बनवला तर भाजी खूप टेस्टी, बिर्याणी खूप टेस्टी बनत असते. चला तर बघूया. याकरता आपल्याला लसणाच्या 2 मोठ्या गाठी, 3 इंच अद्रक, थोडासा सांबार व पुदिना बारीक करून आपल्याला मिक्सरला टाकायचे आहे. तसेच त्याबरोबर आपल्याला बाकी मसाले पण लागणार आहे. 4 मोठे चॉप केलेले टमाटर, अर्धा किलो कांदा बारीक कापून मी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घेतला. यामध्ये गोल्डन झाल्यानंतर काही खडे मसाले टाकायचे आहे. याकरता मी 3 मोठ्या विलायच्या, 4 छोट्या इलायच्या, 3 इंच कलमी, 1 चम्मच काळे मिरे हे संपूर्ण या मसाल्यासोबत भाजून घेत आहे. तसेच आपण जे चॉप केलेले टमाटर आहे ते पण यामध्ये छान भाजून घ्यायचे आहे. संपूर्ण मसाले शिजले की आपल्याला जे आपण अद्रक लसूण पुदिना आहे त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे. आता यासोबतच मी 2 चम्मच तीळ व 2 चम्मच खोबरा किस पण टाकून घेतले आहे. हे संपूर्ण मसाला थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर तुम्ही या मसाल्यापासून कुठली पण भाजी तयार करू शकता. हा मसाला मी फ्रीजरमध्ये ठेवत असते. जेव्हा पण मला कुठली भाजी करायची असते तेव्हा मी हा मसाला अर्ध्या तासाआधी काढून जेवढा हवा तेवढा कापून त्या भाजीमध्ये वापरत असते. आता हे बघू शकता मी फ्रीजरमध्ये हा मसाला ठेवला होता. त्यानंतर आता पाटोळीची भाजी करायची आहे. थोडा मसाला वेगळा काढून यातला मी पाटोळीची भाजी तयार करत आहे. हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला कांदे, टमाटर काहीच टाकायची गरज नाही. फक्त हा मसाला टाकायचा व हळद, तिखट, मीठ, गोडा मसाला टाकला की आपली भाजी कुठली पण असो, भाजीला चव खूप छान येत असते. अशा प्रकारे मसाला तयार करून ठेवल्यावर पाहुणे जर आले तर आपण लगेच हा मसाला काढून आपण भाजी तयार करू शकतो. हे बघू शकता या मसाल्यामध्ये मी काहीच टाकलेले नाही. आता ही फुलकोबीची भाजी बनवत आहे. यामध्ये फक्त हा मसाला, अद्रक आणि हळद, तिखट, मीठ हेच टाकलेले आहे. हे बघू शकता भाजी अगदी हॉटेलसारखी झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीच्या मसाल्याच्या कुठल्याही भाज्या या मसाल्यात करू शकता. व अगदी घाईची वेळ असली तर फ्रीजरमधून आपण मसाला काढला आणि झटपट भाजी बनवली. चिकन, मटणसुद्धा या मसाल्याचे खूप छान वाटत असते. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा प्रकारचे वाटण.